करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. ज्याप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एका व्यक्तीशी बोलत असतो, त्या व्यक्तीशी बोलत असताना त्या व्यक्तीशी आपली मैत्री निर्माण होत असते. परंतु जी व्यक्ती आपल्या हिशोबातच बसत नाहीये, त्या व्यक्तीचं मन आपल्याशी जुळत नाहीये, त्या व्यक्तीचं बोलणं आपल्याला पटत नाहीये, त्यांचा विचारच आपल्या मनामध्ये येता कामा नये. मग आपण त्यांचा विचार का म्हणून करायचा? जे आपल्याला पटतं तेच आपण बोलतो, बरोबर की नाही? म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे. तर ज्याप्रमाणे कोणी कोणाला फसवून जगत असतं, परंतु याचा काही फायदा नाहीये. या आयुष्यामध्ये, या कलियुगामध्ये ज्याप्रमाणे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता प्रत्यक्ष कलियुग चालू. न्याय प्रत्येकाचा होणार आहे, परंतु समजून घेतलं पाहिजे. आपली फसवणूक झाली हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपण कोणाला दोष देतो? आपण बघा, एखाद्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करत असतो आणि स्वतःहून ज्यावेळी आपण निर्णय घेतो आणि आपली फसवणूक ज्यावेळी होते हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपण कोणावर दोष ठेवतो? मग आपले घरातले येतात विचारायला, काय रे बाबा, कसं झालं, काय झालं? मग आपण आपला जो राग आहे ना, तो घरच्यांवर काढत असतो. परंतु चुकला कोण? कोण चुकलं? आपणच चुकलेलो आहोत ना. ज्यावेळी आपण मित्रत्वाचं नातं निर्माण केलं, त्या व्यक्तीने आपल्याला समजावलं, आपण त्याच्यावर विश्वास टाकला आणि शेवटी विश्वासघात सुद्धा केला. मग आपल्या हिशोबात बसलं का? नाही ना. फसवणूक करून गेलेला आहे. मग आपण आपला राग आपल्या घरच्यांवर काढून हिशोब क्लिअर होणार आहे का? नाही ना. म्हणून समजून घेतलं पाहिजे. प्रत्यक्ष या कलियुगामध्ये ज्याप्रमाणे सावध असणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण इतरांची काळजी करत असतो, आदर करत असतो. त्याचप्रमाणे विश्वास सुद्धा हा गरजेपुरताच दाखवला पाहिजे. लोक काय करतात, ज्यावेळी लोकांना गरज असते ना, त्यावेळी आपल्याशी लोक गोड बोलत असतात. परंतु त्यांचं काम एकदा संपलं की आपल्याला ओळखत सुद्धा नाही. अहो, जवळून जातात तरी आपल्याला प्रत्यक्ष हाक मारत नाही. परंतु ज्यावेळी गरज असते तेव्हा आपण ज्यावेळी लांब होतो ना, तेव्हा आपल्या जवळ येत होते. म्हणून कोणाशी कसं बोलावं, किती जवळीक निर्माण करावी, हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे, बरोबर की नाही? कारण बोलणं खूप सोपं असतं हो, पण करणं खूप कठीण असतं. कोणी कोणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही, कारण ज्याचा त्याला त्रास समजतं ना. कारण ज्याला त्रास होतो ना, त्याला तो त्रास सहन करायलाच लागतो.
दुसरे कोणीही सण करायला येणार नाही. उलट दुसरे मजाक मस्ती करायला हजर असतील. तेव्हा समजून जायचं ज्या वेळेला बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे, कर्म आणि नशिबाचा भाग. नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं. आता विचार कर, आपल्या घरामध्ये कपाट असतो की नाही? कपाटामध्ये आपण पैसे ठेवतो, सोनं ठेवतो, बरोबर की नाही? नक्कीच. भाग समजून घ्या. आपल्या घरामध्ये नशीब बघा, आपल्या देहाचं नशीब कसं आहे. घरामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये सर्व काही ठेवलेलं आहे, परंतु कर्माचा भाग कसा दिलेला आहे. आणि त्या कपाटाच्या बाजूलाच किल्ली आहे, चावी आहे. परंतु आपला देह जागेवरून जर उठलाच नाही, ती चावी कपाटाला लावून कपाट उघडलंच नाही, तर आतमध्ये असणारे पैसे, आतमध्ये असणारं सोनं घेऊ शकेल का हो? नाही. मग कर्माने तू उठलाच नाही. मग त्याचप्रमाणे जर कर्माने जर कुठलंही कार्य असेल, ते जर तू उत्तमरित्याने पार पाडलंच नाही, तर तुला तुझं फळ कसं प्राप्त होईल? मग नशिबाला दोष देऊन फायदा आहे का? कपाटामध्ये सोनं आहे, कपाटामध्ये पैसे आहेत, बँकेमध्ये पैसे आहेत, पण आपण नशिबावरच अजून अवलंबून आहे. पण कर्माने उत्तमाचं नाही ना. कर्माने उत्तमाचं असलं पाहिजे, कर्माने फिट असला पाहिजे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. का भाग दिलेला आहे? अजून आपण नशीब केव्हा उघडेल, माझं नशीब कोण मला सांगेल, माझ्या नशिबात काय लिहिलंय. आपण वर्तमान काळ जगत आहोत. आपल्याला नशीब जर आजमावायचं असेल, आपल्याला स्वतःचं नशीब जाणून घ्यायचं असेल ना, तर वर्तमान काळ उत्तमाचा असला पाहिजे. तर भविष्याची चिंता होणारच नाही आहे, कारण चिंता वाहतो विश्वाची. आणि जर आपला वर्तमान काळ तळ्यात मळ्यात असेल, तर नक्कीच बघा भोग भोगणी इथेच आहे, बरोबर की नाही? म्हणून आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळत असतं. ज्यावेळी आपल्या घरामध्ये सर्वजण असतात, एक कुटुंब प्रमुख, एक कर्ता व्यक्ती असते आणि ती सर्वांना हँडल करत असते बघा, सर्वांना आधार देत असते. पण घरामध्ये जी आधार देणारी व्यक्ती आहे, तीच जर निघून गेली ना, संपूर्णपणे घर हालतं. कारण घराचा आधारच तुटलेला आहे. घराचा पाया जो भक्कम होता, मूळ पाया, तोच खचला ना. मग शेवटी कळस राहणार आहे का? बरोबर की नाही? घर संपूर्णपणे उत्तमाचं बांधलेलं आहे, परंतु घराचा पायाच जर डळमळीत असेल, तर घर राहील का हो? नाही ना. म्हणून घराचा पाया हा उत्तम असला पाहिजे. देणे ईश्वराचे. कितीही संकट येऊ दे, कितीही वादळ येऊ दे, कितीही तुफान येऊ दे, तरी सुद्धा भक्कम काय आहे? पाया आहे, मजबूत आहे. कारण ज्याच्या कपाळावर बघा प्रत्यक्षपणे घाव बसतो ना, म्हणजे काय? आपण नशीब पाहत असतो, आपण कर्माने उभे राहत असतो, परंतु ज्यावेळी आपली जी गोष्ट असते, आपल्याला दिलेलं एखादं काम असतं, ते जर आपण पूर्ण केलं नाही किंवा ते आपल्याला समजलं गेलं नाही, ते आपल्या मनाविरुद्ध जर असेल,
तर आपला हात शेवटी कपाळावरच जातो. कारण का? चूक कोणाची याचा विसर आपल्यालाच पडत नाही. हा भाग लक्षात नाही राहणार, परंतु समर्थांनी त्याचा भाग सविस्तरपणे दिलेला आहे. ज्याप्रमाणे बुद्धीचा वापर आपण करत असतो, बुद्धी देणे भगवंताची ना, परंतु आपण बुद्धीचा वापर किती करत आहोत? कारण वाईट काम करणं हे सोपं असतं आणि चांगलं काम करणं खूप अवघड असतं. कारण ज्याप्रमाणे माती असते बघा, मातीचा एखादी वस्तू तयार करायची, मातीची एखादी वस्तू तयार करायची, ती वस्तू तयार करत असताना एखादी मूर्ती घडवायची, ती मूर्ती घडत असताना किती वेळ लागतो? बरोबर ना? कित्येक दिवस निघून जात असतात. परंतु ती वस्तू तोडायची आहे, किती वेळ लागेल? आपल्याला घर बांधायचं आहे, किती दिवस लागतात? बरोबर की नाही? 5, 6, 7 महिने, वर्ष निघून जातो. त्यावेळी तो घर उत्तमाचं तयार होतो. परंतु ज्यावेळी आपल्याला घर तोडावं लागतं, त्यावेळी किती दिवस लागतात तो? विचार करा. म्हणून भाग कसा दिलेला आहे? म्हणून प्रत्येकाने आपले विचार जतन केले पाहिजे. मनाच्या तोडून ओढी. जोपर्यंत माणसाची बुद्धी चांगली असते ना, तोपर्यंत मनुष्याला बघा, ज्याप्रमाणे त्याचं मन आणि बुद्धी दोन्हीही साथ देत असतं, त्यावेळी त्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण होत असतं. परंतु नुसतं बुद्धीच्या जोरावर जर काम केलं तर मन साथ देत नाही. म्हणून बुद्धी आणि मनाचा भाग का दिलेला आहे? बुद्धी समतोल राखण्यासाठी सात्विक विचारांची गरज पाहिजे ना. मग सात्विक विचार केव्हा येतील? त्यासाठी सत्वगुणांची आवश्यकता आहे. बरोबर ना? म्हणून मनुष्य देहाला किती किंमत आहे यावरूनच ठरतं. आणि प्रत्यक्षपणे आपण एखाद्या कामामध्ये इतक्या काळजीमध्ये राहत असतो, एखाद्या कामात, की त्याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडत असतो. त्याची संपूर्णपणे चिंता आपण घेत असतो. असतं फक्त 5 ते 7 मिनिटाचं काम, परंतु इतक्या काळजीमध्ये तो देह असतो, कित्येक दिवस ते होईल की नाही. परंतु समर्थ म्हणाले, चिंता वाहतो विश्वाची ना. आपल्या देहाला ते त्रास सहन करून काही मिळणार आहे का? नाही ना. प्रत्यक्षपणे जे काम आपल्याला दिलेलं आहे त्याचा संपूर्णपणे त्याचं महत्त्व, नियोजन समजून घ्यायचं. चिंता करून आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करायची नाही आहे. प्रत्यक्षपणे होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील शंका जन्म मृत्यूची. जय जय रघुवीर समर्थ.